आज आम्ही चाललोय कन्याकुमारी एक्सप्लोअर करायला. तर रेडी वगैरे झालोय. आम्ही आता जाऊ कन्याकुमारीला, म्हणजे कन्याकुमारीमध्येच आहे, पण आज इकडे सगळं एक्सप्लोअर करू आणि मग आम्ही थोड्या वेळाने निघू तिरुवनंतपुरमला जायला, कारण उद्या तिथे आम्हाला टेम्पलमध्ये दर्शन घ्यायचं आहे अर्ली मॉर्निंग. सो आज लवकरच आम्ही इथून निघू. सो स्टे कनेक्टेड. पप्पा आलशी पप्पा कुठे तुझा? अरे आलशी पप्पा तिथं काम करते बघा. आम्हाला इथे जायचं होतं, पण मॅप मध्ये रस्ता इथे दाखवला. काय बोलणार? सीवेज दाब, सीवेज समुद्रांची तिथे फेरीने जाऊ. सीवेज दाब समुद्रांची जेल असतो. आम्ही गाडी पार्किंगला लावली आहे आणि चाललोय तो स्टॅच्यू बघायला कन्याकुमारीला. आता पुढे आम्ही दाखवतो कसं काय आहे ते. सो बघत राहा. हे समोर बीच आहे. रश बघू शकता, खूप रश आहे फेरीमध्ये जाण्यासाठी. तर आम्ही प्लॅन कॅन्सल करतो. होता एक्सपिरियन्स. भरपूर गर्दी होती. वी रिकमेंड यू डोंट कम हिअर संडे ऑन संडे. संडे मेन म्हणजे तर म्हणजे थोडं गायडन्स घेऊनच या इकडे, कारण आणि खूप ऑनलाईन जास्त रश पण आहे. एक प्रकारचा स्कॅमच आहे. ते बोलतात ऑनलाईन करा लवकर होईल, काय होत नाही लोक. आणि 300 रुपयाची लाईन आणि 100 रुपयाची लाईन असं काहीच नाहीये. सगळ्या लाईन सेमच आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या लाईन आहेत. सो खूप बॅड एक्सपिरियन्स होता कन्याकुमारीचा आमचा, सॉरी टू से. पण आणि इथे थोडंसं म्हणजे इकडची लोक थोडी खूप म्हणजे ॲरोगंट आहेत खूप, म्हणजे चांगलं बिहेव नाही करत आपल्याशी. सो त्यासाठी तुम्ही प्रिपेअर राहा जर येणार असाल तर, आणि आले तरी लगेच निघून जा. जास्त वेळ इथे थांबू नका, कारण इकडे काही एवढं काही इंटरेस्टिंग नाही आहे. ते एकच जो पाण्यामध्ये ब्रिज होता ते काही होतं, बट ते तिथे जाण्यासाठी पण खूप जास्त रश आहे. खूप म्हणजे खूप. तुम्हाला उन्हातान्हात एवढं स्ट्रगल करावं लागेल. 3-3, 4-4 तास लाईनमध्ये उभे राहा आणि मग जा. आणि त्याच्यामध्ये पण ते लोक नुसते असं म्हणजे खूप बॅड बिहेवियर करतात आपल्याशी. सो आम्ही केरळमध्ये एंट्री केली आहे. एंट्री केल्या गेल्या पहिलेच हॉट चिप्स घेतलेत. समजलं का मग त्याला? आम्ही आता तिरुवनंतपुरमला चाललो आहे. गाडीचे टायर बघा एकदम मस्त असा रस्ता आहे. प्रॉपर केरळ मधली फील येते आता. जास्तीत जास्त कोकोनट ट्री आणि बनाना ट्रीज आहे तिकडे. वाव, काय वाटतंय ना यार. ते पण त्या साईडला पण आहे माणशी. बघितलं असं आहे पूर्ण ते. आता कुठे चालले तुम्ही? आम्ही आता वरती चाललो, इथे लाईट हाऊस मध्ये, तिथे दिसेल प्रॉपर. पाहिजे कसं ना कोची, सॉरी ते आलेले आहेत. तुम्ही बघू शकता ते बोट्स आहेत, ते सर्व स्टेट ऑफ हॉर्मोन्स मधून आलेल्या बोट्स आहेत. कुठे आलो आपण? आपण बीच लाईट हाऊस. हा व्ह्यू आहे. मी बॅग बिग घेऊन. तुम्हाला स्कूबा डायव्हिंग करायची आहे ना? हा. तुम डर रहे हो क्या बेटा? नाही, तुम्ही आता स्कुबा डायव्हिंग करायचं आणि बघू पॅरासेलिंगचं माहिती ना. आणि याला मसाज करायची. माझी बाई ते थोडं लांब आहे, मला चालत जायला लागणार खूप. गोवा वाली वाईब आहे. आम्हाला तिकडं जायचं आहे, त्याच्या मागे झाडांच्या. काय आला तुम्ही स्कूबा डायव्हिंग करत होत? खूप पैसे सांगतात. खूप पैसे सांगतात स्कुबा आणि पॅरासेलिंगचे. मला वरतीच नाही वाटत तिथे. किती सांगितले? 5,500 स्कुबा डायव्हिंग आणि पॅरासेलिंगचे 2,500. सो नॉट वर्थ इट. आपल्या मालवणमध्ये तर सगळ्या ॲक्टिव्हिटीज होतील. म्हणजे 8,000चा पॅकेज आहे. हां, एका माणसाचं. ती बोट बघ एवढी खाली जाते ती. एकदम
व्ह्यू तर मस्त आहे, एक नंबरच आहे. आणि स्कूबा आणि रेट्स वगैरे जास्त आहेत, बाकी काय नाही. रेट वगैरे तर बरे आहेत, बट आम्ही असा विचार केलाय की आम्ही आमच्या महाराष्ट्रीयन लोकांना रोजगार देऊ म्हणून आम्ही तारकर्लीला जाऊया सर्व करण्यासाठी जर करायचं करायचं तर आम्ही तिथे जाऊन करू. आमच्या महाराष्ट्रीयन लोकांना सपोर्ट करू ना आम्ही. कारण की हे लोक आपल्याकडून टुरिझमच्या नावाने खूप पैसे काढतात, ते नॉट राईट. ठीक आहे. कशी आहे खाली? इथे असं राहायचं इथं राईस थोडा डिफरन्स आहे. पण चांगलं आहे. ठीक आहे. बीचच्या समोर जेवायला बसलं. आता जेवण करतो. गाईस, आम्ही आता आजीमालाला आलोय. हे बघा, आता आतमध्ये जाऊन आम्ही दाखवतो तुम्हाला कसं आहे टेम्पल वगैरे. आम्ही आता इथून केव मधून आतमध्ये जायचंय. आम्ही आता आजीमाला इथे आलेलो शिवच्या स्टॅच्यू जवळ. तुम्ही बघू शकता समुद्राच्या किनाऱ्यावरती आहे. समुद्राचा किनारा दाखवत आम्ही. आमचं आता इथे शिवा टेम्पलच्या इथे दर्शन झालंय आणि हे बघा इथे सगळेजण स्टेटस बघत बसलेत, जसे की घरी पोहोचलेत हे लोक. असे स्टेटस बघतात सगळेजण, काय टाकायचं स्टोरी, काय करायचं. आम्हाला आता पुढे स्पॉटवर जायचंय. मोबाईलमुळे माणसं दुरावलीत. बघा ना, म्हणजे इथे 4 जण एकत्र आहेत, पण इथे सुद्धा ते स्टेटस टाकायचं त्यांना आणि बघायचं की काय करायचं. चला चला पुढे जायचं आपल्याला. तो माझा डायलॉग टाका, मोबाईलमुळे माणसं दुरावली. हो, हे पण टाकेन मी. आम्ही आलोय इथे बोटिंग करायला. बॅक वॉटर बोटिंग आहे. पुवार म्हणून एक आयलंड आहे तिकडे. सो आता बघूया, प्राईस वगैरे डिस्कस करतो आणि मग बोटिंग करायला जाऊ. मग बघूया कसा व्ह्यू आहे, काय येते. आम्ही चाललो आता बॅक वॉटर बोटिंग करण्यासाठी आणि तिकडे अजून खूप सारे स्पॉट्स पण आहेत वाटतं. म्हणजे 15 तासाचे आता राईड आहे ही. इन्क्लुडिंग सनसेट ना ब्रदर? ओके. सनसेट वगैरे बघून आम्ही येणार आहे आणि आता पुढे सगळं आम्ही स्टेप बाय स्टेप दाखवू कसं काय आहे वगैरे आणि मजा येणार आहे बघत राहतो. फॉरेस्ट जंगल जे आहे त्याच्यामध्ये एंटर करतोय. आता बघूया पुढे कसा व्ह्यू आहे. बघू शकता पूर्ण जंगल व्ह्यू आहे. सिनेमॅटिक घ्यायला पाहिजे होतं एकाने मागणं भाऊ. आता घ्या सिनेमॅटिक. गाईज हे बघा, इथे मँगो आहेत सगळीकडे, पण हे पॉइझनस मँगो आहेत. म्हणजे आपण हे खाऊ नाही शकत. 75 पीसेस मधलं एक आहे, बट हे पॉइझनस आहे. खतरो के खिलाडी. कसं वाटतंय तुम्हाला? खूप भारी वाटतंय आम्हाला. आमची बोट एक ठोकून गेला मगाशी. श्रीषाची एकदम मज्जा आहे, मज्जा. या पाण्याची खोल फक्त 5 ते 6 फूट आहे आणि त्याच्या खाली दलदल आहे. आणि इथे कोकोनट ट्री प्लांटेशन केलेले आहेत, ज्यांचे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. हा. ते लोकांनी केलेले आहे, तर तुम्ही बघू शकता. स्नेक बर्ड आहे आणि या आगेवाला हा आफ्रिकाचा काहीतरी बर्ड आहे. आपण हे इकडे बघ, खूप सुंदर आहे. हे आफ्रिका. हा हा 10 वर्षापूर्वी ते इकडे आले. आई बघा, आमची आई बघा, आई बघा, आईला दाखवतोय. हा काय पत्री फुल आहे? हे बघ, पानकावळा आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दिसत आहेत. सगळे कॅप्चर नाही करता येत आहेत, कारण ते कसं असं इमिजिएट उडतायत येत आहेत. सो त्यामुळे जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं आम्ही घेतोय, पण मजा येते. हाऊस बोट आहे ना, सर जे फ्लोट करतात पाण्यावरती. हा, फक्त ते बोटच्या ह्याच्यावर उभे आहेत आणि आता ऑफ सीझन असल्यामुळे त्यांचे प्राइस ड्रॉप झालेले. पण ऑन जेव्हा सीझन असतो त्यावेळी 20 ते 25 हजार रुपये त्याची कॉस्टिंग आहे. आणि हा बीच आता हा इथे रिव्हर आणि समुद्र तिथे हे होतो,
मिक्स मिक्स होतो. तर तिथे तुम्ही बघू शकता, तिथे आम्हाला आता घेऊन जातील, तुम्हाला दाखवूच नक्की. आणि आता इथे आम्ही सनसेट पण बघणार आहे. रिव्हर मेट्स अरेबियन सी. इथे रिव्हर आणि समुद्र संगम होतो आणि तिथे हा स्टोन आहे, तो एलिफंट शेपचा स्टोन आहे. तुम्ही बघा, नॅचरली आहे हा स्टोन आहे ना, तो एलिफंट शेपचा आहे, नॅचरली बनलेला आहे. आणि त्याच्या त्या साईडला समुद्र आहे आणि ह्या साईडला रिव्हर आहे, बघू शकता तुम्ही. बसली आहे. श्रीषा आमची बसली आहे बोट चालवायला बघू शकता तुम्ही. ते बघा श्रीषा, हाय. श्रीषा मजा करते खूप, बघू शकता तुम्ही. श्रीषाची मम्मी, श्रीषाची नानी सगळी मजा करतात. श्रीषाचा पप्पा दुकान आहे, श्रीषाचा नाना खुश आहे. फिरून कंटाळा आला, आता आम्ही आलो राजस्थान मध्ये. बघा उंट आहे तिथे. जैसलमेरला आलो, आम्ही जैसलमेर. आता सनसेट पॉइंट बघण्यासाठी आलेले आहेत. हा, आता सनसेट झाला की आम्ही परत आमच्या इथे बोट मध्ये जाणार आणि मग इथून आम्ही परत आम्ही जिथून बसलो होतो तिथेच जाऊ. मी सोडा घेतलाय मसालावाला. नाही बहुत मोठा, कसा आहे मस्त आहे. बघू, मी ट्राय करते उद्या. कसा आहे सोडा? रिफ्रेशिंग. म्हणजे तुम्ही पिता म्हणून तुम्हाला आवडला असेल. तुला नाही आवडलं? Genuinely, I don't like it. I also don't like it. श्रीषा टेस्ट कशी आहे फ्रुटीची? याला एकदम आम्ही सनसेट बघायला आलोय. आता सनसेट होईल, सो मी व्हिडिओमध्ये पण दाखवेन कसा काय दिसतो ते. हो गॉड. आम्ही इथे आलोय, गोल्डन सँड बीच आहे. म्हणजे इथे पूर्ण सँड आहे, जसं जैसलमेरला वगैरे असते ना तशी प्रॉपर. आणि इकडे बोटवाल्यांनी थांबवलं आहे ना, ते सनसेट बघणार आणि मग. अच्छा, इथे नाही जायचं आपण सनसेट बघायला का? सनसेट बघून चाललोय परत बोटमध्ये बसायला. बघा इथे सनसेट झालाय आता ऑलमोस्ट. चल आपला बोटवाला इथून टाइम लागत काढले हो. पण टाइम. आईज आहे बघा, श्रीषाला धुताय ते. ती पूर्ण माखवलंय तिने स्वतःला वाळूत खेळून खेळून. आता तिला धुण्याचा प्रोग्राम चालू आहे. पाणी ठेवा. अच्छा, फोन वाजतोय. कसं होतं तुमचा एक्सपिरियन्स? एकदम मस्त होता. बोट राईड केली. इथे श्रीषाची अंघोळ पैसे चालू आहे. वसूल याच माणसाने केले ना. हा, कारण की ही एवढी मातीत खेळली आहे, पूर्ण मातीने भरलेली. बाकी मस्त आहे इकडे, येऊ शकता, म्हणजे वर्थ इट आहे. आम्ही 2500 मध्ये 4 लोक गेलेलो आणि म्हणजे त्यांनी आम्हाला किती सांगितलेलं? 5500 सांगितलेले. बट कमी तुम्हाला जर नेगोशिएशन किंवा बार्गेनिंग करता येत असेल ना, तर खूप बेटर आणि करा. ते लोक देतात, ते असं वेस्ट नाही जाऊन देत. सो मस्त सनसेट पॉईंट वगैरे बघितला. कितीतरी 15 का 16 पॉईंट्स आहेत ते बघितले. काय आहे, संगम होतो समुद्राचा आणि नदीचा, तो बघायला. आणि आम्ही बीचवर कमीत कमी अर्धा पाऊण तास आम्ही बीचवर थांबलेलो सनसेट बघण्यासाठी. सो बेस्ट होतं. आता कुठे चाललो? आता आम्ही चाललोय तिरुवनंतपुरमला चाललोय आता. तिकडे आता सकाळी आम्हाला टेम्पलला जायचं आहे. पद्मनाभ स्वामी टेम्पल. स्वामी टेम्पल आहे ना, तिकडे जायचं. सो आता चाललोय आम्ही. आता आमचं स्टे असेल, आम्ही सकाळी एकदम अर्ली मॉर्निंग जाणार तिकडे टेम्पलमध्ये. जर जितेश भाऊ लवकर उठले तर? हां, जितेश भाऊ लवकर उठले तर, कारण की आम्ही सगळे रेडी होतो लवकर, पण तेच होत नाहीत. तर आता बघूया. जितेश भाऊ उद्या कितीला उठणार? 4 वाजता. 4ला तर मंदिर जायचे. आम्ही आज झोपणारच नाही. आज रात्री आपण लुडो खेळूया, काय काय खेळूया, पण आज आम्ही झोपणार. बघा मंदिर आम्हाला मागे दिसतोय, क्लिअर नाही दिसत आहे. आता आम्ही उद्या जाणार आहे इकडेच. आम्ही पोहोचलोय पद्मनाभ स्वामी टेम्पलच्या इथे. आता थोडं स्टेसाठी वगैरे बघतो आणि मग उद्या सकाळी पहाटे आम्ही दर्शनाला जाणार आहे. खूप मस्त सुंदर आहे